मित्रांनो, काही वेळा वरून साधं दिसणारं आयुष्य आतून किती भयावह असू शकतं हे आपल्याला कल्पनाही नसते. सुखी संसाराच्या आड दडलेलं असं सत्य जेव्हा उघड होतं तेव्हा आयुष्याची पायाभरणीच कोसळते. अशीच एक घटना घडली बीड जिल्ह्यातील एका गावात, जिथे एका विवाहित महिलेच्या आयुष्याने अशी कलाटणी घेतली की तिचं सर्वस्वच उद्ध्वस्त झालं. बीड जिल्ह्यातील एका गावात प्रिया नावाची एक विवाहित स्त्री राहत होती. ती आपल्या पती अमित आणि 2 मुलांसह आयुष्य जगत होती. गोपनीयतेसाठी नावे बदलली आहेत. वरून तिचं आयुष्य शांत दिसत होतं, पण आतून ते होतं अस्वस्थ. लग्नाला अनेक वर्ष झाली होती, तरी प्रियाला नात्यात मोठी पोकळी जाणवत होती. दिवसभर ऊस तोडणीचं कठीण काम करून ती थकायची. रात्री प्रेमाची, जिव्हाळ्याची आणि भावनिक समाधानाची कमतरता तिला वेदनादायी ठरत असे. नवरा दिवसभर कष्ट करून थकलेला असल्याने तो लवकर झोपायचा. याच एकाकीपणामुळे प्रियाच्या मनात आधाराची भूक वाढत गेली. त्यांच्या कुटुंबाचं एकमेव उत्पन्न ऊस तोडणीचं होतं. प्रत्येक हंगामात ते दुसऱ्या जिल्ह्यात जायचे. कामाच्या ओझ्याखाली दबलेली प्रिया हसणं विसरली होती. तिचं मन नेहमी उदास असायचं. अशातच ऊस भरण्यासाठी आलेल्या ट्रॅक्टर चालक सूरजशी तिची ओळख झाली. त्याचं गोड बोलणं, मन जिंकणारं वागणं आणि प्रियाच्या डोळ्यातलं रिकामंपण ओळखणं, या सगळ्यामुळे प्रिया त्याच्याकडे आकर्षित झाली. मी अजून अविवाहित आहे असा खोटा विश्वास देऊन सूरजने तिच्या मनात आपली जागा निर्माण केली. हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि नंतर ते संबंध अनैतिक झाले. रात्री सगळे झोपल्यावर उसाच्या पानांच्या सळसळीमध्ये आणि मातीच्या मंद सुगंधात दोघांच्या चोरीच्या भेटी होत राहिल्या. प्रियाला अपराधी वाटत असलं तरी सूरजच्या वचनांनी ती अधिकाधिक गुंतत गेली. पण प्रियाच्या वारंवार गायब होण्यामुळे अमित आणि इतर कामगारांच्या मनात शंका निर्माण झाली. एके रात्री अमितने 2 मित्रांसह तिचा गुप्त पाठलाग केला. अंधारात 2 आकृत्या जवळ आल्यावर त्याच्या डोळ्यासमोर आलं सत्य. त्याची पत्नी प्रिया आणि सूरज. त्याचे अश्रू गळू लागले. त्याच्या हृदयात वेदना उसळल्या. हे काय करते आहेस प्रिया? या प्रश्नाला ती काहीही उत्तर देऊ शकली नाही. अखेर हंगाम संपल्यानंतर अमितने तिला शांततेने सोडलं. पण प्रियाने सूरजच्या आश्वासनांवर विश्वास ठेवला. मुलांना घेऊन ती त्याच्यासोबत नवं आयुष्य सुरू करायला निघाली. पहिल्या वर्षभर गोड बोलण्याने सर्व काही स्वप्नवत वाटलं. पण जसजसा काळ पुढे गेला सूरजचं बोलणं थंडावलं. तो उशिरा घरी यायचा. त्याचं प्रेम कमी झालं. अखेर प्रियाने लग्नाबद्दल विचारताच सूरजने सांगितलं, मी लग्न करू शकत नाही कारण माझं आधीच लग्न झालंय आणि मला 2 मुले आहेत. तिच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या व्यक्तीसाठी तिने पती, संसार आणि सर्व काही सोडलं, त्याच्याच खोटेपणाने तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तिच्या डोळ्यातून अश्रू आले. तिला अमितची आठवण झाली. त्याला दिलेल्या वेदनेची जाणीव झाली. पण उशीर झाला होता. हताश जाऊन तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. सूरजला फसवणूक आणि शारीरिक शोषणाच्या गुन्ह्यात अटक झाली. पण प्रियाच्या नशिबी उरलं होतं फक्त एकट्यापणाचं आणि पश्चातापाचं ओझं. मित्रांनो, ही घटना शिकवते की नात्यांमध्ये विश्वास आणि संवाद नसेल तर पोकळी तयार होते आणि अशा पोकळीतून चुकीचे निर्णय जन्म घेतात. क्षणिक सुखाच्या मागे धावताना आपण खरं प्रेम आणि विश्वास गमावतो आणि उरतो फक्त एकटेपणा. म्हणून सजग रहा, सतर्क रहा, कारण नातं हे विश्वासावर उभं असतं आणि विश्वास तुटला तर आयुष्य उद्ध्वस्त होण्यासाठी वेळ लागत नाही.